या बकऱ्यांना पण सकाळी सकाळी नाश्ता द्यावा लागतोय. तिला ताण लागली का पाणी प्यायचंय. या माणसाला नाश्ता चारला, आता या बकऱ्यांना नाश्ता चारते थोडा. हो ही बकरी कोण ओरडत. जेवण आणलंय, पाणी आणलंय, पटकन खाऊन घे बरं. आणि निस्तीच ओरडत राहती. काय करावं काय नाही या बकरीला. हिला जेवण लागत आहे, हिला पाणी लागत आहे, निस्ती तवा वास घेते आहे का. तवा पाण्याचा नुसता वास घेतलाय. हिला हागायला लागली की हिला मुतायला लागली, मलाच समजाना. कोणाला वाईट राहिली काय माहिती. बकरी चारा खाती का, तिला काय झालंय काय माहिती. नुसती वळते ब्या म्या नुसतं चाललंय. काय ग मम्मी काय कर राहिली. तिला जेवण देत होते, हे काय जेवण दिलंय ती काय. अगं तिला भूक नाही लागली, तिला बसायचंय कशी. तिला सोडून मी लवकर, नाही तर तिला वळण. तिला मग आबाई जेवण दिले, पाणी दिलं, मग घेऊन जाय ना तिच्या मम्मीकडे. असं जेवण राहतं का. त्यांना गवत राहतंय, पाणी त्या बादली द्यायचं. एवढं पाणी पेत का ती. आता हे बाय बरं आबाई कोबूचा पाला. तिला थोडी कळत होतं बोलणं की तू बोलली तिला पाणी प्यायचं का चारा खायचा का. आता आबाई तुला भूक लागल्यावर तू काय म्हणतो मम्मी मला मग जेवण ते दे. जाणार मग वाढत नाही का. मग त्याच्यामुळे मग मला वाटलं तिला बी ताणच लागली, तिला बी आबाई जेवण. काय तुला दूध प्यायचं सोड लवकर. दिलं बघा कसं करायचं जाणार ना. असं मारावं ना, असं मारावं ना. पिल्लू ते त्या समजत नाही. त्या पाणी दे ऐकून. घे तो डोक्यावर बसून, सगळे जाणार घे तो डोक्यावर बसून घे. अगं मग लहान लेकरू येते त्याला थोडी काय कळतंय. जाऊ दे मग मी जाते बाबा, तूच सांभाळ त्या जनावर. तू सांगा मम्मीला लहान लेकरू येते नुसती बोलत या लेकराला त्यांना सोडावा. तेव्हा किती आवडलंय तिला. तिने ते भाऊ ना आता डबल बकऱ्या घेऊन जायच्यात मला याडवणी करीन. शाळेत जाऊन नाही जाणार. आता ते भाऊ येईनच ना. आता मी पळून जातो आंघोळीला. मम्मीला म्हणते तू गेला शाळेत. मी आता पळत पळतच जातो.